बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने सम्राट चक्रवर्ती अशोक यांनी केले आहे। त्यांनीच खऱ्या अर्थाने धम्माला राजाश्रय दिला असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. अनिल माने यांनी केले। कोल्हापुरात महात्मा फुले सभागृहात महाराष्ट्र बहुजन आघाडी आणि स्वतंत्र मजदूर युनियन संघाच्या वतीने सम्राट अशोक यांची जयंती संपन्न झाली। त्यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी प्रेमानंद मौर्य होते। यावेळी सम्यक बुद्ध फाउंडेशनच्या माध्यमातून बौद्ध विहार स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये मौर्य कालखंड सुरू होतो आणि या मौर्य कालखंडामध्ये चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली। त्यानंतर बिंदुसार आणि त्यानंतर सम्राट अशोक हे गादीवरती आले। सम्राट अशोकाने आपलं मौर्य साम्राज्य हे आत्ताच्या अफगाणिस्तानापासून ते दक्षिण भारतामध्ये कर्नाटकापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलं होतं। पूर्वेला म्यानमारपर्यंत, नंतर भूतान, पाकिस्तान, नेपाळ या प्रदेशावरती म्हणजे भारतीय उपखंडावरती पहिल्यांदा सुसंघटित असं शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था ही सम्राट अशोकाने तयार केली होती आणि त्यामुळं त्यांचं राज्य हे साम्राज्य होतं, परंतु ते जनकल्याणकारी साम्राज्य होतं। त्या काळामध्ये भारताची व्यापारामध्ये प्रगती झाली, शेतीमध्ये प्रगती झाली, नैतिक मूल्य आणि शिक्षण यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आणि त्यामुळं सम्राट अशोकाचा कालखंड हा भारतीय इतिहासामध्ये गोल्डन एज आहे किंवा सुवर्णयुग आहे असं आम्हाला वाटतं। त्याचबरोबर भारत हे जे राष्ट्र आज आपल्याला दिसतंय त्याचा संस्थात्मक पिता किंवा निर्माता हा सम्राट अशोकच आहे असं आपल्याला दिसतं। कारण युद्धकोर धोरणाचा त्याग करून त्यांनी मानवी मूल्य, प्रज्ञाशील करुणा आणि बुद्धाचा विचार, धम्मविचार पुढे नेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राजवटीमध्ये प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून आज महाराष्ट्र बहुजन आघाडी आणि स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीनं आज कोल्हापूर या ठिकाणी सम्राट अशोकांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता। चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती, या जयंतीच्या निमित्ताने स्वतंत्र मजदूर युनियन व महाराष्ट्र बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टिकोनाने आज या ठिकाणी त्यांच्या जयंतीचा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। तर आमचा उद्देश एवढाच आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सम्राट अशोकांच्या विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे। कारण सम्राट अशोकाने 84,000 स्तूप, लेणी आणि विहारं या जम्बूद्वीपामध्ये, आशिया खंडामध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये निर्माण केलेले आहेत आणि त्यांचा एक पुरातत्वीय आधार म्हणून भारताने देखील आपल्या सर्वत्र जर बघितलं तर भारतामध्ये महत्त्वाचे जे काही चिन्ह आहेत त्याच्यामध्ये सांचीचं जे काही आपला हे तोरण असेल किंवा सारनाथचं त्या ठिकाणी असणारं स्तूप असेल, अशोक चक्र, अशोक स्तंभ हे आपल्या राष्ट्रीय प्रतीक म्हणून आपण त्याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीचं ज्या काही बौद्धकालीन अवशेष आहेत त्याचं देखील या ठिकाणी संवर्धन होणं आणि सम्राट अशोकाच्या विचारांचा प्रसार करणं, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आम्ही या पद्धतीनं प्रयत्न करत आहोत। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळामध्ये बुद्ध विहार बांधण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या बुद्ध विहारासाठी आज या ठिकाणी अनेक मान्यवरांनी 1-1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे। या देणगीच्या माध्यमातून या देणगीचा स्रोत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या चळवळीतील कार्यकर्ते करतील अशा प्रकारचा मी आशावाद करतो आणि थांबतो। जय लोकांनी जाणीवपूर्वक धम्मदान दिलं पाहिजे आणि हा एक आपला महाविहार इथं निर्माण झाला पाहिजे। त्याला अनुसरून मी स्वतः 1 लाख रुपये या होणाऱ्या नियोजित महाबौद्ध विहारासाठी धम्मदान जाहीर करत आहे।